हॅलो, मी मंगेश पाटील. काल आपण लेक्चर बघितलं होतं की व्हॉट इज द डेटाबेस. आणि कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की आपण कोणता डेटाबेस शिकणार आहे. आपण RDBMS च्या कॉन्सेप्ट शिकणार आहे. तर RDBMS काय कॉन्सेप्ट आहे? काल आपण DBMS बद्दल बघितलं होतं की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे, काय काय कॉन्सेप्ट आहेत त्याच्यात, काय काय सिक्युरिटी वगैरे तिचे फीचर बघितले होते. आज आपण बघू की हा आरचा मिनिंग काय. आरचा मिनिंग असा आहे की RDBMS रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. की मी जो भी मला डेटाबेस तयार करेल तो मी काय करेल, रिलेशनलमध्ये तयार करेल. आता याच्या पुढे बघू घ्या की रिलेशनलमध्ये का तयार करेल. ठीक आहे, पण याला म्हटलं जातं रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. RDBMS स्टँड फॉर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके. आता हा जो भी डेटाबेस आहे हा रिलेशनल मॉडेलवर आहे. म्हणजे ए टेबल हा बीशी रिलेशन राहील, बी हा सीशी राहील. जशी मला गरज पडेल मी याला रिलेशनलमध्ये डिझाईन करेल. आणि RDBMS मेजर कॉन्सेप्ट काय होती की मी पूर्ण एक टेबल न क्रिएट करता याला काय करेल की स्मॉल पीसेसमध्ये डिवाइड करेल. याच्या बेस्ट एक्झाम्पल पुढे घेतो मी की का करेल. सेकंड पॉईंट काय की डेटा, जेवढा बी डेटा राहील हा ऑर्गनाइज पद्धतीने स्टोअर करेल टेबल फॉर्ममध्ये. हां, डेटा इज ऑर्गनाइज इन टू टेबल विच कन्सिस्ट रो अँड कॉलम. टेबल म्हटला तर त्याच्यात रो अँड कॉलम असतात. थर्ड पॉईंट काय आहे याच्यात, वी कॅन क्रिएट रिलेशन बिटवीन टेबल, इच टेबल युझिंग प्रायमरी की अँड फॉरेन की. मी जर मल्टिपल टेबल तयार करणार आहे आणि राहू शकतं ना, ए टेबलचे रिलेशन आहे बी सी आहे, तर मी ते मॅनेज करेल युझिंग प्रायमरी की अँड फॉरेन की. याच्यात इन डिटेल लेक्चर खूप सारे होणार आहेत आपले, प्रायमरी की फॉरेन की कशी यूज करता काय येतात तेव्हा बघू. पण आता एवढं लक्षात ठेवा की हे 3 पॉईंट मेजर पॉईंट आहेत आपल्याकडे. RDBMS रिलेशनल मॉडेल आहे. सेकंड, वी कॅन वी कॅन ऑर्गनाइज अ डेटा इन टू टेबल फॉर्मॅट अँड वी कॅन क्रिएट द रिलेशन युझिंग प्रायमरी की अँड फॉरेन की. तर ह्या 3 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. ते टेबल म्हटला तर टेबल टेबल तर माहिती आहे सगळ्यांना, पण एकदा मी एक्सप्लेन करून देतो. टेबल कन्सिस्ट रो अँड कॉलम. टेबल हा RNO हा कॉलम आहे. RNO याला म्हणतोय हेडर, नेमला म्हणतोय हेडर. कारण नेम याच्यावरून या कॉलमची आयडेंटिटी होते, कोर्सवरून या कॉलमची आयडेंटिटी होते, म्हणून याला म्हटलं जातं हेडर, यांना म्हटलं जातं रो. आणि एक मेजर कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे डेटा फील्ड. आता डेटा फील्ड काय कॉन्सेप्ट आहे, सिंपल भाषेत सांगतो. मी जर तुम्हाला सांगितलं की BCA डिग्री ही कोणाची आहे, तुम्ही लगेच सांगशाल की सर 2 नंबरच्या रोमध्ये, सॉरी 2 नंबरच्या कॉलममध्ये 2 नंबरच्या रो जो आहे नंदलाल पाटील त्याची BCA डिग्री आहे. एकतर हे सांगशाल, नाही तर सेकंड नंबरच्या कॉलममध्ये नेम नावाच्या कॉलममध्ये 2 नंबरचा रो फाइंड आउट करा, याच्यात जो पण पर्सन आहे त्याची डिग्री आहे BCA. तर बघा तुम्ही काय सांगताय, ह्या BCAचा ॲड्रेस, या नंदलाल पाटीलचा मला ॲड्रेस सांगताय कसा. 1 रो, हा रो आणि हा कॉलम मिळून बनलेला आहे नंदलाल पाटील, तर त्याला म्हटलं जातं डेटा फील्ड. 1 रो अँड 1 कॉलम कन्सिस्ट द डेटा फील्ड. हा इंटरव्ह्यूला चान्सेस असतो. ठीक आहे, याला लक्षात ठेवा. अनदर टॉपिक आहे आपल्याकडे रिलेशनल डेटाबेसवर मेजर टॉपिक मानला जातो, व्हॉट इज द नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशन काय कॉन्सेप्ट आहे ती एक्सप्लेन करण्याच्या अगोदर एक बेसिक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो मी. की बघा आज जेवढे पण मी डेटा स्टोअर करतो त्याच्यासाठी मला साईज आणि स्पेस हा रिक्वायर्ड असतो. इवन मी डेटा ट्रान्समिशन पण करत असेल, मी माझ्याकडून डेटा तुम्हाला पण पाठवत असेल, तरी पण मला काहीतरी डेटा हा रिक्वायर्ड असतो, साईज ही रिक्वायर्ड असते, डेटाची साईज ही असते, एवढं लक्षात ठेवा. आता एका सिम्पल एक्झाम्पलमध्ये जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर मी काय करतो, एक नोटपॅडची फाईल क्रिएट करतो. एक नोटपॅडची फाईल क्रिएट केली आणि हिच्यात चेक करतो की हिची साईज काय आहे. आता जर बघितली तर हिची साईज आहे 0 बाईट आहे. ठीक आहे, बिकॉज मी काहीच नोट डाऊन नाही केलेलं आहे तिच्यात. तर मी काय करतो, जस्ट 1 सेकंड, हिच्यात लिहितो हाय, हाय लिहितो आणि याला कंट्रोल एस करतो, सेव्ह केली. चेक करतो आता हिची साईज काय होते. ओके, म्हणजे 2 बाईट झाली. मग असं म्हणू शकतो ना आपण की एका कॅरेक्टरला 1 बाईट हा डेटा लागतो. तर वापस यांना एम्प्टी केलं
चेक केली तर रिटर्न साईज होऊन जाईल ऑब्विसली 0 बाईट. ठीक आहे, म्हणजे एका कॅरेक्टरला आपल्याला 1 बाईट ही जागा रिक्वायर्ड असते. मग मी अननेसेसरी डेटा नाही स्टोअर करणार ना, कारण की जो पण अमाऊंट लागणार आहे मला ती साईजवरच लागणार आहे ना. आता बघा, मी जस्ट 1 आणि 2 स्पेस दिले, सेव्ह केला आणि आता चेक केलं तरी पण मला 2 बाईट लागतात. म्हणजे बघा, स्पेस पण काहीतरी जागा ॲक्वायर करतो आहे. तर ह्या कॉन्सेप्टला आपण अशा पद्धतीने जर समजलं, तर सपोज मी जर आज मार्केटला मोबाईल घ्यायला जातो, तर मोबाईलची कॉस्ट डिपेंड राहते त्याच्या साईजवर, बरोबर ना. 128 जीबीचा जेव्हा मोबाईल घेईल त्याची साईज त्याची प्राईस काहीतरी वेगळी राहील, आणि 256 जीबीचा मोबाईल 256 जीबी साईजचा जेव्हा मोबाईल घेईल त्याची प्राईस वेगळी राहील. म्हणजे साईजवर ही प्राईस डिपेंड राहते, बरोबर आहे. अगेन एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे तुमच्या फोनमध्ये 2 इमेज सेम आहेत, तर तुम्ही काय करता, एक इमेज डिलीट करता. रिझन आहे का, तेवढी साईज कमी होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणून नॉर्मलायझेशनची कॉन्सेप्ट आली की रिड्यूस द साईज ऑफ डेटाबेस अँड क्रिएट द रिलेशनल डेटाबेस. म्हणून नॉर्मलायझेशन आणलं गेलेलं आहे. आता व्हॉट्सॲपला पण बघितलं, जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल, तुम्ही हाय मेसेज केला तर डिलिव्हर होईल का, नाही होणार. जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट असेल तेव्हा तुम्ही हाय मेसेज केला तेव्हाच समोरच्याला डिलिव्हर होईल. म्हणजे तुम्ही कुठंतरी साईज, स्पेस, कॅरेक्टरचे पैसे बेअर करता हाय, बरोबर आहे. तर मग ह्या नॉर्मलायझेशनच्या रूलमध्ये काय म्हटलं गेलं की तुम्ही काय करा, डेटाबेसची साईज रिड्यूस करण्यावर फर्स्ट फोकस करा, आणि डेटाबेस जो बी असेल तो क्रिएट करा रिलेशनल फॉर्मॅटला. हे यांचा रूल होता. मग यांनी काय केले, 3 नॉर्मल फॉर्म, म्हणजे 3, आता बघा बायस्कॉट नॉर्मल फॉर्मपर्यंत तुमच्याकडे डेटाबेस आहे, बट यांनी काय केलं की 3 नॉर्मल फॉर्मपर्यंत मी 3 नॉर्मल फॉर्म शिकवतोय, एवढंच सांगतोय. रूल बायस्कॉट नॉर्मल फॉर्मपर्यंत आहे, 5 नॉर्मल फॉर्म पकडून चला, आपण 3च घेणार आहेत. की पहिला रूल काय बनवला, फर्स्ट नॉर्मल फॉर्म, की एव्हरी कॉलम हॅव अ रिलेटेड इन्फॉर्मेशन. म्हणजे टेबलमध्ये जो बी कॉलम राहील त्याच्यात स्पेसिफिकच इन्फॉर्मेशन स्टोअर करेल. जर हा रोल नंबरचा कॉलम आहे तर याच्यात मेल फिमेलची एंट्री नाही टाकणार मी, सिंपल भाषेत त्यांचं हे म्हणणं होतं. सेकंड यांनी सांगितलं, इच एंट्री सेम डेटा टाईप. जर हा माझ्या नंबर फॉर्मॅटचा डेटा टाईप आहे तर इथं मी कॅरेक्टर स्टोअर करणार नाही. जर जेंडर कॉलम आहे तर मी जेंडरमध्ये पुणे, मंगेश हे स्टोअर करणार नाही. म्हणजे ज्या कॉलम आहे त्या कॉलममध्ये तो स्पेसिफाईड डेटा टाईप यायला पाहिजे. आणि ईच कॉलम हॅव अ युनिक नेम. म्हणजे प्रत्येक कॉलमला युनिक नेम पाहिजे. कोणताही कॉलम डिक्लेरेशन करताना डुप्लिकेट यायला नको. हा यांनी फर्स्ट रूल एक्सप्लेन केला आहे, की फर्स्ट रूल सांगितला आहे. सेकंड रूलमध्ये काय झालं की मला फर्स्ट नॉर्मल फॉर्म होता तो पण मला कॅरी करावा लागेल, आणि एक नवीन रूल तयार केला सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये. सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये काय केलं यांनी, की जेवढा पण टेबल असेल याच्यात तुम्हाला एक कॉलम असा ॲड करावा लागेल की तो कॉलम पूर्ण टेबलला युनिकनेस प्रोव्हाइड करेल. सिंपल भाषेत सांगतो, आधार कार्ड. जर मी माझ्या आधार कार्ड बोललो तर माझी पूर्ण जन्मकुंडली निघते, बरोबर आहे. आधार कार्ड डुप्लिकेट होतो माझ्या आणि एक्स पर्सनच्या डुप्लिकेट आहे नाही. तर यांचं म्हणणं काय होतं की पूर्ण टेबलला तुम्ही एक युनिकनेस प्रोव्हाइड करा. तर युनिकनेस प्रोव्हाइड होते प्रायमरी कीने, तर आपण त्याला इन फ्युचर बघू. हां, तर इथं काय रूल आहे, टू मेंटेन द युनिकनेस अक्रॉस टू एंटायर टेबल यूज केली जाते प्रायमरी की. देन यांनी थर्ड नॉर्मल फॉर्म सांगितला. यांनी काय सांगितलं, फर्स्ट नॉर्मल फॉर्मचे पण रूल यायला पाहिजे, ऑब्व्हियसली रूल यायलाच पाहिजे. सेकंड नॉर्मल फॉर्मचे पण रूल यायला पाहिजे, आणि त्याच्यात तुमचे थर्ड नॉर्मल फॉर्मचे पण रूल यायला पाहिजे. आता थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये काय रूल होता, रिलेशनल डेटाबेसमध्ये आपण बघितलं की त्यांनी काय सांगितलं की टॅब्युलर फॉर्ममध्ये स्टोअर करा, आणि रिलेशनमध्ये जेव्हा आपण होईल तर टेबल हे ब्रेकडाऊन होतील. मग यांनी काय सांगितलं, जर तुम्हाला एका टेबलचे रिलेशन हे दुसऱ्या टेबलसोबत मॅनेज करायचे असेल तर तुम्ही तेव्हा यूज करा फॉरेन कीची कॉन्सेप्ट. फॉरेन कीची कॉन्सेप्ट कशी आहे,
सिंपल. एका टेबलची प्रायमरी की ही जेव्हा दुसऱ्या टेबलला जाते तेव्हा ती मेंटेन करते रिलेशन, आपण तिला म्हणतो फॉरेन की. तर यांनी थर्ड नॉर्मल फॉर्ममध्ये सांगितलं टू मेंटेन द रिलेशन बिटवीन टू मेंटेन अ रिलेशन बिटवीन टू ऑर मोर टेबल युझिंग द फॉरेन की. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की नॉर्मलायझेशन काय कॉन्सेप्ट आहे आणि RDBMS काय कॉन्सेप्ट आहे. हे लेक्चर मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करून देईल. प्लीज लेक्चर कसं वाटतंय ते सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.